चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने, साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झरली पावन झरली भूमी, श्री क्षेत्र श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, श्री क्षेत्र कैवल्यधाम हिंद शक्तीनगर, जेल रोड, पंचक शिबार या पवित्र स्थानावरती सालाबाद प्रमाणे महानशा पर्व कालावरती अर्थात गीता जयंतीच्या महानशा पर्व कालावरती सालाबाद प्रमाणे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 22वी पवित्र असणाऱ्या स्थानावरती या ठिकाणी पूजनीय वंदनीय वैकुंठवासी ब्रह्मलीन भागवताचार्य गुरुवर्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज गोतीसे बाबांच्या कृपाशीर्वादाने, त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण अविनाश बाबूराव रसाळ आणि हरिभक्तपरायणचे मधुकर निवृत्ती वाघ काका, त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तपरायण मधुकर विठ्ठल छल्लारे काका यांच्या कुशल अशा सहकार्याने सालाबाद प्रमाणे चालत असणारा नामयज्ञ सोहळा. या नामयज्ञ सोहळ्याची आजची मात्र जागराची सेवा आणि आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्वसंत विश्ववंदे विश्वभूषण जगताचे जगद्गुरु वैराग्याचे महामेरू देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. विठ्ठल सुंदर अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये नियोजना आयोजनामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असणारा नामयज्ञ सोहळा, गीता जयंतीचा महान असा पर्वकाळ आणि पर्वकाळाच्या निमित्ताने असणारी जागराची सेवा, पूजनीय वंदनीय वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुवर्य भागवताचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती बाबा गोतीसे बाबांच्या माध्यमातून जशी माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली तशी आतापर्यंत ती माझ्याकडेच आहे. म्हणून संपूर्ण या ठिकाणी असणारा बाबांचा सर्व सप्तबर्म भागवत मंडळ, त्यामध्ये आदरणीय रसाळ काका असतील, आदरणीय वाघ काका असतील, साबळे काका असतील, छल्लारे काका असतील, त्याच पद्धतीने आमचे सतबाई काका असतील, त्याच पद्धतीने आदरणीय आमचे पठाडे सर असतील, ही सगळी मंडळी, आदरणीय गिरीबाबा, आदरणीय पानगावणे काका, ही सगळी मंडळी बाबांच्या पाठीमागे ही सगळी परंपरा अगदी निष्ठेने श्रद्धेने या ठिकाणी हे कार्य बाबांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आलेलं हे करत आहेत. आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन करत असताना जे स्वप्न बाबांनी बघितलं, ती स्वप्नपूर्ती झाली की आपल्याला सभामंडप हवा होता. तो सभामंडप अगदी सुंदर अशा मंदिरासहित आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला. कृपाशीर्वाद बाबांचे खरं तर अगोदर बाबांनी करून ठेवलं, आपण फक्त जाऊन फक्त भेटलेलो शब्द खर्च केला. अगोदर बाबांनी सांगितलेलं होतं, म्हणजे इथे सुद्धा उपकार त्यांचेच आहेत. या परिसराला खरं तर या नामचिंतनाचा खऱ्या अर्थाने ही साधना घडत आहे. हिंद शक्तीनगर या पवारवाडीचं झालं, याच्या पाठीमागे या महात्म्याचे उपकार आहेत. बाबांच्या कृपाशीर्वादाने हा परमार्थ या ठिकाणी संपन्न होत असताना सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन, ज्यांच्याकडे बाबांनी खऱ्या अर्थाने परंपरा सुपूर्त केली, डोक्यावरचा फेटा काढावा आणि हातामध्ये द्यावानं सांगावं की इथून पुढे ही परंपरा तुम्हाला चालवायची आहे, असे आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी आपल्या या नामसप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण भागवताचार्य युवा कीर्तनकार आमचे बंधू शिवा महाराज अडके महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या नामसप्ताहाचं नियोजन आयोजन घडतं. खरं तर पर्वकाळ आहे. आपण त्या दिवशी आदरणीय योगेश महाराजांच्या मुखातून ऐकलं, अगदी साधा सिंपल असणारा कीर्तनकार सुद्धा नवीन, तो सुद्धा या पर्वकाळामध्ये घरी बसत नाही. पण आमचे महाराज 8 दिवस फक्त बाबांकरता या ठिकाणी उपस्थित असतात. ही सेवा गुरु करता समर्पित आहे. खरं तर ही बाबांनी दिलेली शिकवण आहे. ही नम्रता त्यांच्याकडे बाबांमुळे प्राप्त झाली. म्हणून आदरणीय महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाकरता सुंदर अशा पद्धतीने गायनाची 7 जणांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते आहे. असे वारकरी संप्रदायाचे थोर उपासक असणारे निरपेक्ष अशा पद्धतीची सेवा ही या ठिकाणी जे देतील त्याच्यामध्ये समाधान मानलं जातं. इथे कोणी भांडत नाही, 8 तास करत नाही.
ही सगळी गुणीजन मंडळी एकाहून एक बळे अशा पद्धतीची आहे. त्यामध्ये मोठ्यांच्या संगतीमध्ये राहून मोठी झालेली हरिभक्त परायण गायनाचार्य सर्व अलंकार हरिभक्त प्राणचे तुकाराम महाराज शिंदे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. मला वाटतं त्यांच्या सेवेपुढे तुमच्या या टाळ्या काहीच झाल्या नाही. त्याच पद्धतीने गायनाचार्य परमादरणीय परमस्नेही परमार्थ परमेश्वर अलंकार स्वर गंधर्व यांना किती पदव्या द्याव्या तितक्याच कमीच आहे. असे खऱ्या अर्थाने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सेवा करणारे आणि खऱ्या अर्थाने वैष्णव असे हरिभक्त परायण गायनाचार्य वैष्णव महाराज साबळे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने अगदी बाबांच्या जीवनाबद्दल बोलायचं झालं तर ते अगदी भावनिक होतात असे आदरणीय गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे संजयजी महाराज जमदडे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने असणारे सर्व गुणीजन टाळकरी त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. विनेकरी महाराज आदरणीय आमचे उफाडे बाबा बाबांच्याही चरणावरती वंदन. असणारे दोनही भालदार चोपदार त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आदरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी वारकरी संप्रदायाचे तुरुपासक असणारे आणि खऱ्या अर्थाने आपल्या कार्यक्रमाकरता मृदंगाची सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते आहे असे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य तालमर्षी हरिभक्त प्राणचे प्रणय महाराज सोमवंशी महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. फार मोठी जबाबदारी आमच्या प्रणय दादावरती पडलेली आहे, परंतु तरीही ती जबाबदारी सांभाळून कमी वयामध्ये बाप गेल्याच्या नंतर काय जबाबदारी असते हे विचारायचं असेल तर आमच्या शिवा महाराजांना विचारा. ती जबाबदारी कुठेतरी आमच्या प्रणय दादावरती या ठिकाणी येऊन पडली, पण ती जबाबदारी पार पडत असताना संप्रदायाची सेवा सुद्धा तितक्याच निष्ठेने जोमाने ही सगळी मंडळी करत आहेत ना, यांच्या सगळ्यांच्या सेवेकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाकरता बाबा असताना पासून हे व्यासपीठ चालवण्याचं कार्य जे करत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो, अहो त्यांची सेवा सुद्धा अत्यंत निरपेक्ष आहे. आमच्या गिरीबाबांना फक्त सांगितलं ना का बाबा त्यावेळेला हजरच होतात. असे हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचे थोरपासक असणारे आमचे उत्तम गिरी बाबा असतील, बाबांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आदरणीय आमचे गुलाबदादा ऑपरेटिंगद्वारे आमच्या सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आदरणीय दादा या ठिकाणी करत आहेत. दादांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने आपल्या ह्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचेल असे आपल्या भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे रोहन दादा त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. कार्यक्रमाच्या निमित्ताने आज माझे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. सगळी माझी बंधू मंडळी, त्यामध्ये आदरणीय आमचे प्रवीण भाऊ असतील, बळूभाऊ असतील, त्याच पद्धतीने आदरणीय आमचे शंकर भाऊ बोराडे असतील, आदरणीय दिलीप भाऊ बोराडे असतील, आदरणीय आमचे बोराडे काका असतील, आदरणीय भास्कर भाऊ बोराडे, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्याही सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन नतमस्तक होईल. आणि विशेष रूपाने आज या ठिकाणी जाऊबाई धीर पुतणी उपस्थित झाली, अचानकपणे सरप्राईज दिलं, त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन. आपण सर्व भाविक भक्त परंपरा बाबांनी सुरू केली आणि बाबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आशीर्वाद बाबांचा आहे, म्हणून अत्यंत सुंदर अशा पद्धतीच्या नियोजन आयोजनामध्ये हा नामसप्ताह या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमाकरता या नामसप्ताहाकरता तन मन धनाने जी सगळी मंडळी या ठिकाणी सहकार्य करत आहेत त्या सर्वांच्या चरणावरती वंदन करून नतमस्तक होऊन आता मात्र अभंगाला सुरुवात. विठ्ठल भक्तिमय सुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगण्याकरता धर्ममंडपामध्ये उपस्थित झालात. मग ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन नामचिंतन केलं जाईल, हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करा. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकोबा यांचा. अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे, मागणीपर प्रकरणातील आहे, म्हणूनच तुम्हाला उभं केलं. जगद्गुरु श्री संत तुकोबाने अभंगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. आणि आजच्या दिवसामध्ये मागणीचाच अभंग का घ्यायचा? खरं तर आपली जी सगळी मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेली, त्यामध्ये जोग महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणता घ्यायचा, शेवटच्या दिवशी अर्थात
काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा आणि शेवटी काल्याने समरोप व्हावा. ही परंपरा खऱ्या अर्थाने त्या सगळ्या महात्म्यांनी या ठिकाणी घालून दिलेली आहे. आणि त्या परंपरेचे पाईक आपण असल्या कारणामुळे आज या जागराच्या सेवेकरता जगद्गुरु श्री संत तुकोबा यांच्या मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल महाराज अभंगाच्या माध्यमातून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात. अभंग मागणीच्या स्वरूपाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातला आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा का? कारण हा अभंग भजनाच्या शेवटी म्हणतात. म्हणून ज्यांना भजन लवकर आटपावं असं वाटत असतं ना, त्यांचं या अभंगाकडे विशेष लक्ष असतं. कारण हा अभंग म्हटला की भजन संपुष्टात आलं असं म्हणायला हरकत नाही. मग हा अभंग भजनाच्या शेवटी म्हणतात याचं कारण हा मागणीच्या स्वरूपाचा आहे. विठ्ठल मागणी कधी संभवते? ती दोन वेळेला. एक त्या वेळा ज्यावेळेला एखादी वस्तू आपली आहे आणि दुसरा कोणी त्या वस्तूवरती आपला अधिकार दाखवत असेल. साहजिकच मूळ मालकाला ती वस्तू प्राप्त करून घेण्याचा, मागण्याचा स्वतः सिद्ध हक्क आहे. ज्या पद्धतीने ब्रिटिशांनी आपल्या सर्व भारतीयांचं स्वातंत्र्य बऱ्या वाईट मार्गाने हिरावून घेतलं, साहजिकच आपणा सर्व भारतीयांना ते परत मागण्याचा स्वतः सिद्ध हक्क आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं लोकमान्य टिळक म्हणत होते. याचं कारण हेच. दुसऱ्यांदा माणसाला मागणीचा अधिकार सेवेने प्राप्त होतो. जेवढ्या दिवसाची सेवा तेवढ्या दिवसाचा पगार मागण्याचा नैतिक अधिकार त्या नोकराला प्राप्त होत असतो. मग सेवा केल्याच्या नंतर मेवा मागणं हे योग्य आहे. पण सेवेचा पत्ता आणि मोठ्या खुर्चीच्या अपेक्षा करतात. यांच्याकरता तुकोबा स्पष्ट आणि परखडपणे सांगतात, न करिता सेवा मागे जो मुशारा तया पजित खोरा नाही. सेवा न करता मेवा मागणं चुकीचं आहे. पण सेवा घडली की मागणीचा अधिकार आलाच म्हणून समजा. विठ्ठल मग मागणीचा अधिकार प्राप्त झाला. आपल्याला नामसप्ताच्या माध्यमातून 7 दिवसापासून आपण भगवान परमात्म्याची सेवा करत आहोत. मग त्यामध्ये भजन, कीर्तन, नामचिंतन, पारायण, त्याच पद्धती नामदान, ज्ञानदान, अन्नदान या सगळ्या माध्यमातून भगवंताची सेवा आपल्याकडून घडली. मग आपण भगवंताची सेवा केली, साहजिकच आपल्याला त्याच्याकडे मागणीचा अधिकार प्राप्त झाला. आणि अत्यंत पवित्र असणारा, पावन असणारा पर्व काळ आज गीता जयंती आहे. जगाच्या पाठीवरती असा एकच ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाची जयंती साजरी केली जाते. भाग्यवान आहोत आपण. पवित्र असणाऱ्या भारत देशामध्ये जन्म आपल्याला प्राप्त झाला, त्याच्यापेक्षा महत् भाग्य आपण महाराष्ट्र राज्यात जन्माला आलो, त्याच्यापेक्षा महत् भाग्य नाशिक जिल्ह्यात जन्माला आलो, त्याच्यापेक्षा महत् भाग्य हिंद शक्तीनगरमध्ये जन्माला आलो. जगाच्या पाठीवरती आपल्या भारत देशासारखा देश नाहीये. जगाच्या पाठीवरती ज्ञानोबारायांसारखे, तुकोबारायांसारखे दुसरे संत नाही. जगाच्या पाठीवरती श्रीमद भगवद्गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही. आणि जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ नाही. आणि जगाच्या पाठीवरती हिंदू धर्मासारखा दुसरा धर्म नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. अत्यंत पवित्र असणारा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. ग्रंथाची जयंती संपन्न केली जाते, साजरी केली जाते. श्रीमद भगवद्गीता, गीता माणसाने कसं जगावं हे शिकवते. आणि भागवत हा ग्रंथ माणसाने कसं मरावं हे शिकवतो.
मला वाटतं या ग्रंथांवरती बाबांचा आतोनात प्रेम. वा भागवत म्हणजे बाबांचा प्राण. अत्यंत पवित्र असणारा ग्रंथ. गीता माणसाने कसं जगावं हे शिकवते, भागवत हा ग्रंथ माणसाने कसं मारावं हे शिकवतो. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ कुरुक्षेत्राच्या रणबद्यावरती कर्तव्य परांगमुख झालेल्या अर्जुनाला स्वधर्म कर्तव्य सन्मुख करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो दिव्य उपदेश केला त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. गीता माणसाने कसं जगावं हे शिकवते आणि भागवत ग्रंथ माणसाने कसं मारावं हे शिकवतो. भागवत हा ग्रंथ मुळात हंस रूपाने भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाला सांगितला. ब्रह्मदेवाने तोच भागवत नारदांना, नारदांनी तोच भागवत व्यासांना, व्यासांनी तोच भागवत शुकाचार्यांना आणि शुकाचार्यांनी तोच भागवत 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला सांगितलं. मग पवित्र असणारा ग्रंथ, त्या ग्रंथाची आज जयंती आहे आणि महान अशा पर्वकालावरती चालत असणारा नामयज्ञ सोहळा. आजचा अत्यंत महत्वाचा पर्वकाळ भाग्यवान आहोत आपण. हा पर्वकाळ आज आपल्याला प्राप्त झाला. हा पर्वकाळ आज आपल्याला साधलेला आहे. साधला हा, साधला हा पर्वकाळ, साधला हा, साधला हा पर्वकाळ, साधला साधला पर्वकाळ, साधला साधला गेला रीचा माळा, गेला रीचा माळा, गेला रीचा माळा, साधला 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 गेला हरीचा हे गेला हरीचा साधला साधला पर्वकाळ, साधला साधला पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ. हे साधला पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा पर्वकाळ आहे आज. हा पर्वकाळ आपल्याला साधलेला आहे. या पर्वकाळावरती भगवान परमात्म्याची सेवा आपल्याकडून घडली. पण त्याची सेवा घडली म्हणून त्याच्याकडे मागणीचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला. मग 7 दिवसामध्ये नामसप्ताच्या माध्यमातून त्याची सेवा केली, मागणीचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला. कारण आज आपल्या नामसप्ताचा शेवटचा दिवस उद्या काल आहे. मग त्याची सेवा केली, मागणीचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला. पण समाजाचा जर आपण विचार केला तर समाजामध्ये मागणारा मनुष्य हलका समजला जातो. महाराज म्हणतात, तो का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे, भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिनेला जिरवाने, जळो जिनेला जिरवाने, जळो जिनेला जिरवाने. हे जळोजीला जिरवाने, जळोजीला जिरवाने, जळोजीला भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिनेला जिरवाने, भिक्षा पात्र अवलंबने, जिनेला जिरवाने, भिक्षा पात्र अवलंबने, जळोजीला जिरवाने, जळोजीला जिरवाने, जळोजीला जिरवाने, जळोजीला जिरवाने, भिक्षा पात्र अवलंबने, जळोजीला जिरवाने, जळोजीला जिरवाने, ला जिरवाने.
हलका समजला जातो. भिक्षापात्र अवलंबने जळोजिनी लाजिरवाने ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वता. स्वतः भगवान नारायण परमात्मा त्याची उपेक्षा करतात. रहीमन म्हणतात, रहीमन वो नर मर चुके जो कही मागने जाय, उनसे पहले वो मरे जिन मुख निकसत नाय. रहीमन म्हणतात ती माणसं मेलेलीच आहे जी कुणाकडे काही मागतात, पण ज्यांच्याकडे असूनही जे देत नाही ते तर त्यांचे अगोदर मेलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. बघा, गवतापेक्षा कापूस जो आहे ना तो हलका आहे. गवतापेक्षा कापूस हलका आहे आणि कापसापेक्षाही याचक जो आहे ना तो हलका आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, गवत आणि कापूस यांना वारा उडून नेतो, मग याचकाला वारा उडून का नेत नाही? अहो, त्या वाऱ्याला सुद्धा प्रश्न पडतो, हा माझ्याकडे काही मागेल की काय? विठ्ठल विठ्ठल. आणि जो कुणाकडे काही मागत नाही तोच देवालाही आवडतो. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. आणि जगद्गुरु श्री संत तुकोबरे तर म्हणतात, अहो आमच्या वडिलांची परंपरा आहे, काही मागणे हे अमानुचित. वडिलांचरित जाणत सो, वडिलांचरित जाणत सो, वडिलांचरित जाणत सो. आई मागणे हे अमानुचित, वडिलांचरित जाणत से, वडिलांचरित जाणत सो, वडिलांचरित जाणत काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. महाराज म्हणतात आमच्या वडिलांची परंपरा आहे, कोणाकडे काही मागायचं नाही. कारण जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांचे वडील बोल्लभा महाराज नित्यनेमाने पंढरपूरची वारी करायचे. आणि पंढरपूरची वारी नित्यनेमाने करत असताना असं म्हणतात, ज्यावेळेला बोल्लभा महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक व्हायची, महाराज देवाची मान अशी झुकलेली असायची. ऋणाचं ओझं आहे. एवढी सेवा बोल्लभा महाराजाची भगवंताची झाली की भगवान परमात्म्याने सुद्धा त्यांच्या समोर मान झुकवावी, सेवेचं ऋण म्हणून. पण नित्यनेमाने बोल्लभा महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करत असताना एकदा वारीची तयारी केली महाराजांनी आणि वारीला निघायचं. पण आता वारीला निघायचं, पण आता आपल्या ग्रहमंत्र्याची परवानगी घ्यायची. म्हणून कनकाई मातेकडे त्या ठिकाणी बोल्लभा महाराज आलेले आहे. म्हटले, कनकाबाई, अहो आम्ही आता वारीला निघालो, आम्हाला परवानगी द्या, परवानगी द्या. पण चेहऱ्याकडे बघितलं महाराज, चेहरा इतका पडलेला दिसला. काही काही माणसांचे चेहरे असेच असतात महाराज. त्यांना लग्नाला न्या, त्यांना कीर्तनाला न्या, त्यांना प्रवचनाला न्या, त्याला साखरपुड्याला न्या, कुठेही न्या, चेहरा म्हणजे कसा असतो, फोडी येली गौरी. आपले चेहरे तसे अगदी प्रसन्न आहे. चेहरा असा दिसला एकदम पडलेला. म्हटले, काय झालं, मी वारीला जाऊ नको का? अहो मालक, तुमची वारी बंद करण्याचं पाप मी कुठे फेडू? म्हटलं, मग चेहरा एवढा पडला का? तुम्ही नित्यनेमाने पंढरपूरची वारी करतात. म्हटले, मी वारी करतो नित्यनेमाने, मग मला परवानगी द्या. वारकऱ्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. महाराज, जगाच्या पाठीवरती वारकऱ्यासारखा शृंगार दुसरा कुठलाच नाही. अंगावरती तुम्ही किती सोनं नाणं घाला, पण वारकऱ्यासारखा सुंदर असणारा शृंगार कुणाचाच नाही. वारीला जावं. आळंदीला गेल्याच्या नंतर इंद्राणीच्या काठावरती एखादा वारकरी सकाळ सकाळी त्याची पूजा करत असताना आपण त्याला बघावं, त्याची पूजा चालू असते. महाराज कपाळाला गोपीचंदन लावतो, संपूर्ण अंगाला त्या ठिकाणी गंध लावत असताना त्याची पूजा बघावी आणि त्याचं ते स्वरूप बघितल्याच्या नंतर आपल्या अंतकरणाला समाधान वाटावं. अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा वेश आहे, बाराबंदी आहे. आपल्या खांद्यावरती पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने जात असणाऱ्या बोल्लभा महाराजांकडे बघूनही चेहरा मात्र पडलेला दिसतोय कनकाई मातेचा. काय झालं? तुम्ही नित्यनेमाने वारी करतात, पण मलाही तुमच्या बरोबर वारीला यायचं आहे. बोल्लभा महाराज म्हणतात,
वारीला येण्याबद्दल माझी अजिबात मनाई नाही, या, पण तिथे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याकडे काही मागायचं नाही. हे मान्य असेल तर चला. हा ठीक आहे म्हटले, मी नाही मागणार. तयारी केली महाराज कनकाई मातेने. दोघही पती पत्नी पंढरपूरला भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन झालं. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता महाद्वारामध्ये गेल्याच्या नंतर बोल्लोबा महाराज आतमध्ये गेले आणि भगवंताचं दर्शन घेऊन चटकन बाहेर आले. आता मात्र कनकाई माता भगवंताचं दर्शन घेण्याकरता आतमध्ये गेल्या. कनकाई मातेला बघितल्याच्या नंतर महाराज देवाला एवढा आनंद झाला, चला म्हटले आता माग नरगिराईक आलं. एवढा आनंद झाला. कनकाई माता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाल्या आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक झाल्या, हात जोडून देवाच्या समोर उभं राहिल्या. भगवान परमात्मा म्हणतात, मातोश्री ओ आपला चेहरा पडलेला दिसतो, चेहरा पडलेला दिसतो. म्हटले काय झालं, काही अडचण आहे का? त्यावेळेला कनकाई माताने सांगितलं, म्हटले देवा पहाटेच्या काकड आरतीमध्ये मी ऐकले का तुला सगळं कळतं, न संगता तुम्हा कळो येते अंतर, सगळं कळतं. अरे मग माझ्या जीवनामध्ये काय दुःख आहे हे तुला कळत नाही? चेहरा पडलेला दिसतो. अरे देवा माझी कूस अजून पवित्र झाली नाही. भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला, जा मुलगा होईल. आनंद झाला महाराज कनकाई मातेला भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन आणि बाहेर आले. इकडे मात्र बोल्लोबा महाराज गरुड खांबास आलिंगन, कान धरून उडी, लोटांगण सगळ्या विधी झाल्या आणि कनकाई माता हसत मुखाने बाहेर आल्या बरोबर लगेच प्रश्न केला, म्हटले एवढा वेळ का लागला? देवाकडे काही मागितलं का? म्हटले छे, मी आपली आज्ञा कशी मोडेल? मी मागितलं नाही. आपण देवाने मला विचारलं काही अडचण आहे का? मी फक्त अडचण त्याला सांगितली, मागितलं. म्हटली मग काय दिलं वरदान? देवाने काय सांगितलं? आशीर्वाद दिला, जा मुलगा होईल. बोल्लोबा महाराजांनी सांगितलं परत जा देवाला सांगा, देवा असा पुत्र दे जो तुझं भजन आणि वारी करेल. ऐसा पुत्र दे ज्याचा तीही लोकी झेंडा. आता गुंडा म्हणजे काय, गुंडांच्या टोळीतला गुंड नाही, वारकरी हरिभक्त वैष्णव 21 कुळांचा उद्धार करणारा आपल्या साधू संतांनी त्याला गुंडा म्हटलेला आहे. म्हणून तर जगद्गुरु श्री संत तुकोबरे त्यांच्या पोटास आले, जननी जने स्वभक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या खोवेगा नूर. आईला जन्म द्यायचा असेल तर अशांना द्यावा. प्रल्हादासारखा भक्त, कर्णासारखा दाता आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर नाही पेक्षा ती माता वांज राहिली तरी चालेल. वडील या शब्दाचा अर्थ संत पण होतो. एथ वडील जे जे करी करी तया नाम धर्म ठेविली, तेची ऋणस्थिती सामान्य सकळ जग. माझ्या वडिलांची विराती गा देवा, माझ्या वडिलांची विराती गा देवा, माझ्या वडिलांचे
एक एक अशी मंडळी येऊन या ठिकाणी भेट देते. आमच्या सप्ताहाचं भाग्य आहे. बाबांचे आशीर्वाद. आपल्या नाशिक रोड पोलीस स्टेशनचे PI आदरणीय सपकाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय आनंद आहे, कारण तुमची आम्हाला फार गरज आहे. त्याच्याशिवाय हा धर्म टिकू शकत नाही. म्हणून साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. सेवा करत असताना सगळी नगरसेवक मंडळी आदरणीय मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जगद्गुरु श्री संत तुकोबराय संत परंपरा ज्ञानवंश आणि वंशपरा परंपरा मलमूष या अनुषंगाने बोलतात. वडिलांची रीत जाणत नसो. प्रल्हादाला देव प्रसन्न झाला, महाराज मागण्याकरता सांगितलं, पर प्रल्हादाने मागण्यास नकार दिला. भगवान परमात्म्याने आग्रह धरला, काहीतरी मागा, काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर प्रल्हादाने भगवंताला सांगावं, देवा तुला द्यायचंच असेल तर माझी कामनाच नष्ट व्हावी असं दे, कारण कोणताही वर देण्यास तू समर्थ आहे. तात्पर्य संत भक्त देवाकडे काही मागत नाही. विठ्ठल विठ्ठल. काही शब्द फार महत्वाचा आहे. काही शब्दामुळे आरोप येत नाही. जसं काही पुढारी चांगले, काही कामगार चांगले, तसं काही मागणं उचित आहे आणि काही मागणं अनुचित आहे. बघा, पत्नीने पतीकडे साडी मागणं उचित म्हणजे योग्य आहे. ऐकता ना वहिनी? पत्नीने पतीकडे साडी मागणं उचित म्हणजे योग्य आहे. पण परत पतीकडे हो एवढी साडी धुवून द्या हे मागणं कसं आहे? अनुचित म्हणजे अयोग्य आहे. काही मागणं उचित आहे, काही मागणं अनुचित आहे. संत भक्त देवाकडे काही मागत नाही. विठ्ठल विठ्ठल. मागणाऱ्यांची प्रकार आहे. पहिला प्रकार असा आहे, सेवाही करत नाही आणि मागतही नाही. दुसरा वर्ग असा आहे की जेवढी सेवा तेवढंच मागणं, जेवढ्या दिवसाचं काम तेवढ्या दिवसाचा पगार. तिसरा वर्ग असा आहे, सेवा थोडी मात्र मागणी. रेल्वेच्या मालगाडीसारखी लांबलचक, संपतच नाही. जसं सत्यनारायणाच्या पूजेकरता सगळे टाकाऊ पदार्थ वापरले जातात. अहो, दुकानदार सुद्धा पूजेचं साहित्य दुकानात वेगळं ठेवतो, तरी सुद्धा बडजी वा मंत्र म्हणतात. घ्या हातावर पाणी घ्या, म्हणा माझ्या पाठीमागे अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य प्राप्त्यर्थम मने इप्सित सकल कामना सिद्धर्थम. सोडा पाणी. ही मागणी म्हणजे रेल्वेच्या मालगाडीसारखी लांबलचक सेवा थोडी मात्र मागणी. अव सकळ कुटुंबाचं कल्याण होण्याची अपेक्षा करतात. विठ्ठल विठ्ठल. पण संत भक्त देवाकडे काही मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवून या काही ठेवून या काही तुका म्हणे भाव देवा पायी. ठेवून या काही न मागती. संत भक्त देवाकडे काही मागत नाही. माता संत भक्त देवाकडे काही मागत नाही तर तुकोबर यांच्या गाथ्यामध्ये मागणी पर 125 अभंग आहे. माता याचा अर्थ कसा काय लावायचा? विठोबा दान देगा तुझ्या सारखे नाम. विठोबा दान देगा तुझ्या सारखे नाम. त्रिकूट शिखरी दान मिळे आहे. त्रिकूट
हो हो संत भक्त देवाकडे काही मागत नाही. मग तुकोबारांच्या गाथेमध्ये मागणी परीक्षे 25 भंग कसे काय? त्याचं उत्तर असं आहे महाराज, संत भक्त देवाकडे मागतात ते देवच मागतात, आणि तुम्ही आम्ही देवाकडे मागतो ते देवाचे मागतो. देवाचे म्हणजे संसार प्रपंच, आणि देव म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त होईल असं मागणं. विठ्ठल विठ्ठल. ज्या पद्धतीने महाभारतीय युद्ध सुरू होणार होतं, आणि महाभारतीय युद्ध सुरू होण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याकडे मदत मागण्याकरता ज्यावेळेला दुर्योधन गेला, दुर्योधन गेल्याच्या नंतर महाराज जाऊन भगवान परमात्म्याच्या उशाशी बसला. थोड्या वेळाने अर्जुन त्या ठिकाणी आला, आणि अर्जुन आल्याच्या नंतर भगवंताच्या चरणाजवळ बसला. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भगवंताच्या पायाजवळ त्या ठिकाणी अर्जुन बसला. महाराज भगवान परमात्मा झोपलेला आहे, भगवान परमात्मा झोपलेला आहे. झोपले का काय? भगवान परमात्मा जगाचा मालक झोपला तर आपण राहू का? झोपेचं नाटक केलं महाराज भगवंताने. थोड्या वेळाने महाराज भगवान परमात्मा उठले, पण उठल्याबरोबर देवाला कोण दिसलं? कोण दिसलं? अर्जुन दिसलं. अर्जुनाला बघितल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणतात, अरे अर्जुना, अरे कधी आलास? अहो याला इकडे विचारल्याबरोबर इकडे याच्या लगेच तळपायाच्या मस्तकात गेली. कोणाच्या? दुर्योधनाच्या. तो म्हणायला लागला, म्हटले त्याला काय विचारतात, त्याच्या अगोदर मी आलो, मला विचारा. अरे दुर्योधना, म्हटले तू कधी आलास? त्याच्या अगोदर मी आलो. म्हटले काय काम काढलं? म्हटले देवा, आता युद्ध सुरू होणार, मग युद्धामध्ये तुमच्याकडून काहीतरी मदत पाहिजे, त्याच्याकरता तुमच्याकडे आलेलो आहे. भगवान परमात्मा म्हणतात, हे बघ दुर्योधना, एका बाजूला माझं 56 कोटी यादव सैन्य असेल, आणि दुसऱ्या बाजूला मी एकटाच असेल. पण ज्या बाजूने मी असेल, हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. वेळ प्रसंग पडला तर 4 चांगल्या गोष्टींचा सल्ला तेवढा देईन. आता शेवटी तो दुर्योधनच, हे तो मनामध्ये विचार करायला लागला. म्हटले हा सांगतो हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, वेळ प्रसंग पडला तर 4 चांगल्या गोष्टींचा सल्ला देईल. तिथे रणांगणावरती हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध करण्याची वेळ असणार की याच्या 4 चांगल्या गोष्टींचे सल्ले ऐकायचे. मग याला एकट्याला मागण्यापेक्षा याचं 56 कोटी यादव सैन्य मागितलं तर युद्धामध्ये विजय आपलाच. त्याने सांगितलं, म्हटले देवा, तुमचं 56 कोटी यादव सैन्य युद्धामध्ये माझ्या बरोबर असू द्या. ठीक आहे म्हटले, माझं 56 कोटी यादव सैन्य युद्धामध्ये तुझ्याच बरोबर लढेल. त्याला आनंद झाला महाराज. 56 कोटी यादव सैन्य, विजय आपलाच. काही काही माणसाला अति आत्मविश्वास असतो, आता सत्याला होता. मग दुर्योधनाला आनंद झाला. म्हटले 56 कोटी यादव सैन्य आपल्याला मिळालं. आता भगवान परमात्मा अर्जुनाला विचारतात, अर्जुना, अरे तू काही काम काढलंस? म्हटले देवा, ज्या कामाकरता दुर्योधन आला तेच काम घेऊन मी हे आलेलो आहे. आपण अर्जुना, अरे माझं 56 कोटी यादव सैन्य आता तुझ्या समोर मी तर दुर्योधनाला दिलं, आता मी एकटाच राहिलो. अर्जुना, युद्धामध्ये हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, वेळ प्रसंग पडला तर 4 चांगल्या गोष्टींचा सल्ला तेवढा मी देईन. अर्जुनाने सांगितलं, म्हटले देवा, तुमचं 56 कोटी यादव सैन्य मला नकोच होतं. देवा, तू एकटाच मला माझ्या बाजूने हवा आहे. अर्जुनाने देव मागितला महाराज. ऐकताय ना? अर्जुनाने देव मागितला आणि दुर्योधनाने 56 कोटी यादव सैन्य मागितलं. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडवांच्या बाजूने परमात्मा आहे, हातामध्ये देवानं शस्त्र धारण केलं नाही. भीष्मच्च द्रोणच्च जयद्रथच्च कर्णा तथा ज्ञानपियोदवीरान. भीष्माचार्यांना महाराज शिखंडी पुढे उभा करून मारायला सांगितलं. त्याच पद्धतीने द्रोणाचार्यांना अश्वत्थामा नावाचं हत्ती मारून नरवा कुंजरवा धर्मराजाला खोटं बोलायला सांगितलं, आणि अर्जुनाकडून द्रोणाचार्यांचाही वध केला. जयद्रथाला प्रथम सूर्य झाकून नंतर सूर्य दाखवून हा सूर्य हा जयद्रथ म्हणून अर्जुनाकडून त्याचा सुद्धा वध करवला. कर्ण दाताने बाण मारत होता महाराज युद्धभूमीवरती. भगवान परमात्म्याने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्याचे सोन्याचे दात त्याच्याकडून पाडून मागितले. कर्ण भिडता समरांगणी मागसी पाडून तेथे दात तयाचे. बाणीनं बंद झालं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की आता या कर्णाचा सुद्धा तू वध कर. हातामध्ये भगवंताने शस्त्र घेतलं नाही, 4 चांगल्या गोष्टींचा सल्ला
खुशाल हो म्हणता. हातात देवाने शस्त्र घेतलं नाही. देवाने हातामध्ये शस्त्र घेतलं ना महाराज. अवताराच्या राशी तू हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहितरी. शंख चक्र गदा पद्म सहितरी. अवताराच्या राशी तो उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहितरी. शंख चक्र गदा पद्म सहिता. क्षत्रियांच्या क्षत्रियपणावरती भगवंताने संशय घेतला महाराज. भीष्माचार्यांनी सांगितलं की आम्ही क्षत्रिय आहोत याच्यावरती शंका आहे देवाला. देवाने प्रतिज्ञा केली, म्हटले तुझी प्रतिज्ञा मी मोडेल. ज्यावेळेला भीष्माचार्य अर्जुनावरती बाण चालवू लागले आणि भीष्माचार्यांचा एक बाण अर्जुनाच्या आणि खांद्याला स्पर्श करून पुढे निघून गेला. भगवान परमात्मा क्रोधित झाले महाराज. बाजूला रथाचं मोडलेलं चाक त्या ठिकाणी पडलेलं होतं. भगवान परमात्म्याने ते चाक उचललं, भीष्माचार्यांवरती घेऊन धावले. थांब, भीष्मपणा केला खरा. खुशाल म्हणता देवाने शस्त्र घेतले. 4 चांगल्या गोष्टींचा सल्ला दिला. पण महाभारती युद्धामध्ये 1.5 पट सैन्य होतं महाराज कौरवांच्या बाजूने. पण युद्धात विजय कुणाचा झाला? कुणाचा झाला? पांडवांचा. याचं कारण पांडवांनी देवच मागितला म्हणून पांडवांचा विजय. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आपण जे मागतो ना देवाची, वाढावे संतान, गृही भावे धनदान, ल्यावे खावे बरे असावे सदैव. असावे सदैव. यावे खावे बरे असावे सदैव. असावे सदैव. ल्यावे खावे बरे असावे सदैव. असावे सदैव. ल्यावे खावे बरे असावे सदैव. असावे सदैव. हेची करी हाव संसारी. याची करी हाव. इति करी हाव संसारी. ल्यावे खावे बरे असावे सदैव. हेची करी हाव संसारी. आपण मागतो ते देवाचे, पण संत भक्त जे मागतात ना ते देवच मागतात. मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. त्याची सेवा करतात, किंबहुना जन्मभर सेवा करतात आणि त्याच्याचकडे मागतात. बघा, ज्यावेळेला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला, लंकेवरती विजय प्राप्त झाला आणि भगवान परमात्मा अयोध्येमध्ये आले. अयोध्येचे राजा झाले महाराज. राम बेटे घरोतले सबका मुद्राले, जाकी जैसी कीर्ती वाहको वैसा देत. भगवान परमात्म्याने बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला. ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली भगवान परमात्म्याने प्रत्येकाला काही ना काही दिलं. ज्या वेळेला भगवान परमात्मा आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे वळाले आणि कुटुंबाकडे वळाल्याच्या नंतर महाराज सर्वप्रथम सीता मातेला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राने विचारलं की सीते, अगं आता मी अयोध्येचा राजा आहे, सांग म्हटले तुला काय पाहिजे. अगं कुठल्या कापडाची चोळी शिवून देऊ सांग. तिने सांगितलं 1 चोळी मागितले तरी एवढं सगळं रामायण घडलं म्हटले. ती चिंता तुम्हाला. दुकान मने नग्न भाज तरी तेलाज स्वामीस. ती चिंता तुम्हाला. अखंड तुमची सेवा माझ्याकडून घडावी याच्यापेक्षा माझं दुसरं काही मागणं नाही. आता मात्र मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला विचारतात, लक्ष्मणा तुला काय पाहिजे. लक्ष्मणाने सांगितलं, देवा तुमचा आणि माझा वियोग कधीच घडता कामा नाही, एवढंच माझं मागणं आहे. संपूर्ण रामायण तुम्ही बघा, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांचा सगळ्यांचा वियोग घडलेला आहे, पण राम प्रभूंचा आणि लक्ष्मणाचा वियोग मात्र घडलेला नाही. आता भगवान परमात्मा लक्ष्मणाची पत्नी उर्मिला तिला विचारतात की तुला काय पाहिजे. त्याने सांगितलं, प्रभू या अयोध्ये नगरीमध्ये खऱ्या अर्थाने या रघुकुलाची सून म्हणून आले आणि माझे पती 14 वर्षांच्या वनवासाला गेले. 14 वर्ष पती वनात होते आणि मी एकटी अयोध्येमध्ये होते. माझ्या पतीचा वियोग मला 14 वर्ष सहन करावा लागला. देवा माझं एकच मागणं आहे,
अशाच पद्धतीने वियोग सहन करण्याची शक्ती तुम्ही मला द्या, माझं एवढंच मागणं आहे. आता भगवान परमात्मा भरताला विचारतात की भरता तुला काय पाहिजे? प्रभू 14 वर्ष तुम्हाला वनवास प्राप्त झाला, पण तुमच्या चरण पादुका राजसिंहासनावरती ठेवून मी त्याची सेवा केली. माझ्याकडून अखंड अविरतपणे तुमच्या चरणांची सेवा घडावी, एवढं एकच माझं मागणं आहे. आता मात्र भगवान परमात्मा भरताची पत्नी मांडवी तिला विचारतात की तुला काय पाहिजे? तिने सांगितलं प्रभू या रघुकुलामध्ये सून म्हणून जन्माला आले, हेच माझं परम भाग्य आहे, मला दुसरं काहीच नको. आता भगवान परमात्मा शत्रुघ्नाला विचारतात की तुला काय पाहिजे? शत्रुघ्नाने सांगितलं देवा भरतासारख्या संतांनी तुमची सेवा करावी आणि भरतासारख्या संतांची सेवा आमच्याकडून घडावी, एवढंच माझं मागणं आहे. आता शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्तीला प्रभू विचारतात की बाळा तुला काय पाहिजे? श्रुतकीर्ती म्हणू लागली प्रभू 14 वर्षांचा वनवास तुम्हाला प्राप्त झाला, एका शब्दाने तुम्ही तक्रार केली नाही. ओ राजवस्त्रांचा त्याग केला, अंगावरती वल्कल वस्त्र परिधान केली, 14 वर्ष तुम्ही वनात राहिलात. मग ती वल्कल वस्त्र परिधान करून तुम्ही वनामध्ये राहिलात, ती वल्कल वस्त्र तुम्ही मला द्या. ती वल्कल वस्त्र मी देवाऱ्यात ठेवेन, रोज त्याची मी पूजा करेन. आणि त्याची पूजा करत असताना मला एका गोष्टीची जाणीव होईल की भोगापेक्षा त्यागाला किती महत्व आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, या सर्वांनी जे भगवंताकडे मागितलं ते देवाची भक्ती, ज्ञान, वैराग्य, प्रेम प्राप्त होईल हेच मागितलं. तात्पर्य संत भक्त देवाकडे मागतात, ते देवच मागतात, म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे. आणि तुम्ही आपण सर्वजण जे मागतो ना ते देवाची मागतो, म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल. मागणाऱ्याचे प्रकार आहेत महाराज. काही काही मागणारे इतके हुशार असतात, जसं सती सावित्रीने यमराजांकडे एकाच वाक्यात मागितलं काय? माझ्या शास्त्रांनी त्यांचा नातू राज्याच्या गादीवरती बसलेला पाहावा. किती चातुर्य असेल. यमराज त्या ठिकाणी सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले. आपल्या पातिव्रत्याच्या जोरावरती आपल्या पतीचे प्राण मात्र त्या ठिकाणी सावित्री परत मागू लागली. यमराजाने सांगितलं मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुझ्या पातिव्रत्याची श्रेष्ठता आहे, पण सावित्री तुझ्या पतीचे प्राण सोडून दुसरा कुठलाही वर तू माझ्याकडे मागू शकते. आणि यमराजाने असं सांगितल्याच्या नंतर म्हटले दुसरा वर मागितलं तर चालेल. मग माझ्या सासऱ्यांनी त्यांचा नातू राज्याच्या गादीवरती बसलेला पाहावा, हेच मला वरदान हवं. अव यमराज तथास्तु म्हटले. एका मागणीमध्ये किती प्राप्ती महाराज. मग सासऱ्यांनी त्यांचा नातू राज्याच्या गादीवरती बसलेला पाहावा. आता राज्य गेले होते तर राज्य परत मिळालं. आता नातू पाहिजे म्हटल्याच्या नंतर अगोदर पती जिवंत झाला पाहिजे, सौभाग्याची प्राप्ती. सासरे आंधळे होते महाराज, त्यांचा आंधळेपणा गेला, मुलगा झाला. एकाच मागणीमध्ये किती प्राप्ती. संत हे चतुर मागणारे असतात, देवाची सेवा करतात आणि देवाच्या चरणाजवळ मागतात. विठ्ठल मागणाऱ्याची पण पात्रता हवी. काही काही माणसं मागतात, काही काही माणसं मागतात पण परत देताना परवा देतो परवा देतो परवा देतो म्हणता म्हणता परत देण्याची परवाच करत नाही. देणाऱ्याची पात्रता हवी. देव उदार आहेत, सर्व संपन्न आहेत. खऱ्या अर्थाने आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करणारा परमात्मा आहे. महाराज म्हणतात ज्याच्याकडे आपल्याला मागायचं आहे ना त्याच्यावर आपलं ऋण हवं. संतांचं भक्ताचं अनंत जन्मांचं भगवंतावरती ऋण आहे असं म्हणतात. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता ज्यावेळेला पंढरपूरला जायचे, तुकोबाराय दर्शनाला गेल्याच्या नंतर देवाची मानाशी झुकलेली असायची. महाराज एवढं ऋणाचं वजन देवावरती झालं की देवाने सुद्धा तुकोबारायांच्या समोर आपली मान खाली करावी. पण ज्या वेळेला परमात्म्याच्या दर्शनाकरता पंढरपूरला तुकोबारायांनी जावं, भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं, हात जोडून भगवंताच्या समोर उभं राहावं आणि ती सावळी मूर्ती आपल्या डोळ्यांनी बघावी. आणि ती बघता बघता तुकोबारायांच्या नेत्रातून गळगळा अश्रू व्हावी. का? त्यांना आस लागलेली असायची महाराज भगवंताच्या भेटीची. भेटी लागे जीवा
भेटीला गे जीवा लागलीसे आस भेटीला गे जीवा भेटीला भेटीला आज भेटीला जीवा पाहिराचा दिवस वाट तुझी पाहिराचा दिवस वाट तुझी भेटीला गे जीवा भेटीला गे जीवा लागलीसे आस भेटीला गे जीवा लागे जीवा भेटीला गे जीवा लागली ती आज भेटीला गे जीवा लागली ते आस वैकुंठवासी परमपूज्य ब्रह्मलीन गुरुवर्य हरिभक्त परायण निवृत्ती बाबा घोरवडकर. मला वाटलं बाबांनी चाल शिकवली असेल. भेटीला गे जीवा भेटीला गे जीवा लागलीसे आस भेटीला आस लागलेली असायची महाराज भगवंताच्या भेटीची. तुकोबऱ्यांची अशी अवस्था बघितल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने तुकोबऱ्यांच्या जवळ जावं, महाराजांना आपल्या उराशी धरावं आणि सांगावं, तुकोबा अहो तुमची सेवा आता पराकोटीला गेलेली आहे, त्या सेवेचं माझ्यावरती आमापसर ऊन झालेलं आहे. त्या ऋणातून उतराई होण्याकरता माझ्याकडे काहीतरी मागा. तुकोबऱ्यांनी मागण्याकरता नकार दिला. भगवान परमात्मा म्हणतात, अहो मी तुम्हा भक्तांचा देव ना, मग एखाद्या वेळेला नको का तुम्ही माझं ऐकायला? खरं तर मुद्दल तर मी फेडू शकतच नाही, पण किमान व्याज तरी देऊन डोक्यावरचं ओझं खांद्यावरती आणण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. तुमच्या करता नाही, माझ्या करता तरी काहीतरी मागा. आता देवाची अशी भाषा आल्याच्या नंतर तुकोबऱ्यांचा नाईलाज झाला. देवाचे शब्द फुकट जाऊ नये आणि आपल्या माय बापाचा अनादर होऊ नये म्हणून तुकोबऱ्यांना मागणं भाग पडलं. महाराज म्हणता, देवा तुम्हाला द्यायचं आहे ना, तुमची इच्छाच आहे ना, मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हे मनसी काही मागा पांडुरंगा हेची दिगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हेची देगा हेची देगा पांडुरंगा मनसी काही मागा. देवा द्यायचंच आहे ना, तुमची इच्छाच आहे ना, तर मग द्या. काय बंगला, गाडी, जमीन, मग काय अभंगाचं प्रथम चरण. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. हेची दान देगा देवा हेची दान
वा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा तुला द्यायचंच असेल तर हेच दान तू मला दे. हेची तुकोबरे हेची या निश्चयात्मक शब्दाचा वापर या ठिकाणी करतात, कारण देवाचा वाटेला लावण्याचा स्वभाव तुकोबऱ्यांच्या नित्य परिचयाचा होता. म्हणून महाराज इतकं निक्षून सांगतात, देवा द्यायचंच आहे ना, तर हेच दान देवा तू मला दे. देवाचा वाटेला लावण्याचा स्वभाव म्हणजे कसं, जशी एखादी व्यावहारिक बाई आहे आणि तिला जर 4 मुलं असतील, ती 4ही मुलं जर तिच्या नित्याच्या कामामध्ये व्यत्यय आणत असतील, तर ती आई काय करते, एका मुलाला चेंडू देते, ते आपटीत आपटीत निघून जातं. दुसऱ्या मुलाला मोटार देते, तेही पॉम्प पॉम्प वाजवीत निघून जातं. तिसऱ्या मुलाला बाहुली देते आणि त्याच्या नादी लावते. तसं भगवान परमात्मा सुद्धा ध्रुवासारख्या एखाद्या मागणाऱ्याला आढळपद प्राप्त करून देतो. बिभीषण सुग्रीवासारख्यांना खऱ्या अर्थाने राज्यपद देऊन त्याच्या नादी लावतो. पण या 4ही मुलांमध्ये एखादा मूल इतकं विलक्षण असतं महाराज, ते चेंडू दिला तरी घेत नाही, बाहुली दिली तरी घेत नाही, चिमणीला तर शिवत देखील नाही. एक सारखं रडत त्याच्या आईच्या पाठीमागे जात असतं. त्यावेळेला ती आई काय करते, तिच्या हातामध्ये असणारी सगळी कामं बाजूला ठेवते आणि त्या लेकराच्या जवळ जाते आणि त्याला विचारते, बाळा तुला चेंडू नको, तुला बाहुली नको, तुला चिवचिव करणारी चिवताई नको, बाळा तुला हवं तरी काय. ते लेकरू सांगतं, आई तू फक्त मला कडेवर घे बस. देवा तो स्वभाव तुमचा आहे, द्यायचा आहे ना देवा, इच्छा आहे ना तुमची, मग द्या. काय दुसरं काहीच नको, मला एवढंच पाहिजे, तुझा विसर देवा तू मला दे, तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर मला कधीच पडू नये, हेच दान देवा तू मला दे. कारण देवाला विसरलात, देवाच्या नामाला विसरलात, तर त्याच्यामध्ये आपलीच हानी आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. गाढवाचा, कुत्र्याचा, बैलाचा हे जन्म काही चांगले का? अत्यंत क्लेश आहे, दुःख आहे. हे जन्म का मिळतात हे आपल्याला नाहीच कळणार. मग कधी कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, पानातील मासा झोप घेतो कैसा. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. विंचू, सरडा, साप, जंत होणं उत्तम आहे का? कशामुळे मिळतात हे जन्म? बघा, बैलच का झाला, म्हैस म्हशीच्या जन्माला का गेली, टांग्याचा घोड्या शर्यतीला का गेला नाही, अशी एक नाही अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. मग हे सगळे जन्म त्यांना का प्राप्त झाले? खुदा के मन में आया उसने बना दिया. उगाच आलं का देवाच्या मनामध्ये? कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती मानायला शास्त्र तयार नाही. मग हे सगळे जन्म त्यांना का प्राप्त झाले? तर हे सगळे पूर्वजन्मी मनुष्य देहाला येऊन भगवंताच्या नामाला विसरण्याचे परिणाम आहे. खंती ते न करा, गाढव
गाढव कुतरा. महाराज म्हणतात देवाला विसरलात, देवाच्या नामाला विसरलात तर त्याच्यामध्ये आपलीच हानी आहे, आपलीच फजिती आहे. विसरलेच आहे. मग आता भगवान परमात्म्याचा विसर कधी पडू नये तुकोबाराने सांगव देवा मला एवढंच दान द्या. आता मात्र भगवान परमात्मा तुकोबाराने म्हणतात महाराज आम्ही नित्यशा जर आमचा आठव तुम्हाला करून दिला तर तुम्ही काय कराल. महाराज म्हणतात देवा तुम्ही नित्यशा तुमचा आठव जर आमच्या जीवनामध्ये आम्हाला करून दिला तर आम्ही आवडीने तुमचे गुणान वादन करू. तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा नित्यशा तुमचा आठव जर आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्हाला करून दिला तर देवा मी आवडीने तुमचं गुणानुवादन करीन. कारण भगवान परमात्मा जो आहे ना तो सर्व गुण संपन्न असा आहे. महावैष्णव माऊली ज्ञानोबाने वर्णन करतात ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय गुणवर्य वसती जेथ. भगवान परमात्मा सर्व गुण संपन्न. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण भगवंताच्या खेरीत इतरत्र कुणाच्याच ठिकाणी वास्तव्य करत नाही. स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणे विनली रे. षडर गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. कान्होबा तुझी गोंगडी चांगली 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 कान्होबा तुझी गोंगडी चांगली
असा आहे, तेव्हा मी आवडीने तुमचं गुणवादन करेल. भगवान परमात्मा म्हणतात, महाराज अहो हे काय मागता? दुर्लभ मुक्ती मोक्ष यापैकी काहीतरी मागा. तुकोबाराने सांगावं देवा, मुक्ती आणि मोक्ष. अरे आमच्या घरी दासी म्हणून काम करतात. मोक्ष माघरी, मोक्ष माघरी, मोक्ष माघरी, कामारी दासी. मोक्ष माघरी, मोक्ष माघरी, मोक्ष माघरी, कामारी मोक्षही नको, कारण मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. आमच्या घरी दासी म्हणून मोक्ष काम करतो. मग दुर्लभ मुक्ती मोक्षही नको, धन संपदा. महाराज म्हणतात देवा, धन संपदा जर हवी असती, राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या नजराणा परत केला नसता. तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान. मग दुर्लभ मुक्ती मोक्ष धन संपदा यापैकी काहीच नको, मग तुम्हाला हवं तरी काय? तुकोबाराने सांगाव देवा, माझ्या जीवनामध्ये मला फक्त संतांचा संग सर्व काळ द्या. अभंगाचा लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा. लगे मोक्ती आणि संपदा, लगे मोक्ती आणि धन संपदा, लगे मोक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाये लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिले, त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा. ज्याचे हात वरती दिसणार नाही, मी समजून घेईल तो कुर्मदासाच्या पॅनलचा आहे. विठोबा रखुमाई,
आनंद झाला. हात वरती करा म्हटल्याबरोबर तुम्ही सर्वांनी आपले हात वरती केले. त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद न सांगता. प्रामाणिकपणे सर्वांनी आपले हात खाली केले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. न लगे मुक्ती आणि संपदा. देवा मुक्ती नको, मोक्ष नको, धन संपदा सुद्धा नको. मग काय हवं? संत संग दी सदा. देव मला संतांचा संग सर्व काळ द्या. भगवान परमात्मा म्हणतात महाराज, दुर्लभ मुक्ती मोक्ष धन संपदा हे तुम्हाला नको आहे आणि संतांचा संग तुम्हाला हवा आहे. दुर्लभ मुक्ती मोक्ष धन संपदा याचा त्याग करतात आणि संतांच्या संगतीची अपेक्षा करतात. त्या संतांच्या संगतीमध्ये असं आहे तरी काय ज्या करता तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतात. तुकोबाराने सांगावं देवा, खरं सांगू, त्या संतांच्या जवळ निरतिशय असं सुख आहे. संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ. 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 नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ. संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ. प्रेमाचा सुकाळ. पुत्राहून राहण्याची वेळ आली तरी चालेल. संत समागम एखादे परी राहावे त्यांचे द्वारी श्वान याती. देवा त्यांच्या द्वारामध्ये कुत्राहून राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण माझ्या जीवनामध्ये मला संतांचा संग द्या. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. संत संगतीने आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त होईल? एक धर्मशास्त्रातला आणि एक व्यवहारातला दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. संगत आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे. संत महात्मे सांगतात की आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आपलं हित साधून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता संगत महत्वाची आहे. संगतीला तुम्ही साधं समजू नका. संगत किती महत्वाची आहे. हिरा माहिती आहे का? हिरा अमूल्य किमतीचा हिरा, काही करोडो रुपये त्याची किंमत असते. पण तो हिरा जर बघितला तर हिरा आणि गारगोटी दिसायला सारखीच आहे. हिरा आणि गारगोटी दिसायला सारखीच आहे. मात्र तो हिरा खरा आहे की खोटा हे कळण्याकरता त्याला ऐरणीवरती ठेवलं जाते. ऐरण म्हणजे काय? जुन्या लोकांना माहित आहे, नवीन लोकांनी ऐकलेलं आहे. ऐरण म्हणजे काय? शेतीच्या उपयोगाची जी अवजारं त्या ठिकाणी बनवली जातात त्याला ऐरण म्हणतात. तो लोहार म्हणा, पांचाळ म्हणा, त्याच्यावरती कामं करतो. कुराड म्हणा, कुदळ म्हणा, पास म्हणा, शेती उपयोगी अवजारं त्याच्यावरती बनवले जातात, त्याला ऐरण म्हणतात. त्या ऐरणीवरती तापलेलं लालबुंद लोखंड त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि ते तापलेलं लालबुंद लोखंड त्या ऐरणीवरती ठेवल्याच्या नंतर 10-12 किलोचा घन एक स्त्री उचलते महाराज. तो घन म्हणजे काय? पखवाद लावण्याची हातोडी नाही. तेच घाबरले. पखवाद लावण्याची हातोडी नाही एवढं सोपं आहे का ते? पखवादाला सुद्धा उचलणार नाही. आता आमच्या प्रणय दादाला तर मला शंकाच वाटते, कारण असं आहे वजन जरा अजून कमी आहे त्यांचं, म्हणजे शरीराचं बरं का, हाताचं नाही म्हटले मी. पखवाद लावण्याच्या हातोडीत किती हलकी नसते महाराज. 10-12 किलोच्या वजनाचा तो घन
एक स्त्री उचलते आणि तो काय असा मारायचा नसतो, असं विशिष्ट प्रकारे असा फिरवून आणि मग त्या लोखंडावरती आपटला जातो. वा, असाच त्या लोखंडावरती तो मारल्याच्या नंतर पाहिजे तसा आकार तो लोहार म्हणा, तो पांचाळ म्हणा, त्या लोखंडाला देत असतो. आणि अशा ऐरणीवरती हिरा खरा आहे की खोटा हे बघण्याकरता ज्या वेळेला त्या ऐरणीवर तो हिरा ठेवला जातो. हिरा ठेवल्याच्या नंतर तो 10-12 किलोचा घन त्याच्यावरती आपटल्याच्या नंतर हिरा जर खरा असेल तो फुटत नाही, तो त्या ऐरणीमध्ये जाऊन बसतो. मग आपल्या लक्षात येतं की हिरा ठेविता वाचे खाली तोची मोल लावे घरा करता होय हिरा ठेविता वाचे खाली तोची मोल लावे वा वा हिरा ठेविता समर्पक प्रमाण. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोधनी. खऱ्या अर्थाने त्या हिऱ्याला आपण त्या ऐरणीवरती ठेवल्याच्या नंतर तो हिरा जर खरा असेल ना, तो फुटत नाही. त्या ऐरणीमध्ये जाऊन घुसतो, मग आपल्याला कळतं हिरा खरा आहे, हिरा खरा आहे. मग आता असा असणारा अमूल्य किमतीचा हिरा, काही करोडो रुपये त्याची किंमत आहे, मग आपल्या घराच्या कपाटामध्ये लॉकरमध्ये तो ठेवून दिला. आता करोडो रुपये त्याची किंमत आहे म्हटल्याच्या नंतर असा कुठे ठेवून चालेल का? कपाटाच्या लॉकरमध्ये तो हिरा ठेवला. पण झालं असं, घरामध्ये फार ढेकणं झाली. काय झाली? ढेकणं झाली घरामध्ये. आणि ती ढेकणं त्या हिऱ्याच्या अशी आजूबाजूला फिरायला लागली. कोणाच्या? बरोबर आहे. ती ढेकणं त्या हिऱ्याच्या अशी आजूबाजूला फिरायला लागली. ऐका, 10-12 किलोचा घन त्याच्यावरती आपटल्याच्या नंतर सुद्धा तो हिरा फुटत नाही. पण असणारा तो ढेकून असा त्याच्या आजूबाजूने नुसता फिरला ना महाराज, आपल्या हाताचे बोटाने जरी दाबला तरी त्याचा चुरा होतो. ढेकणाच्या संगे हिरा जो मंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. कुसंगे नाडीला साधू जैसा कुसंगे नाडीला साधू जैसा ढेकणाच्या संगे हिरा जो मंगला. ढेकणाच्या संगे हिरा जो मंगला. संगे हिरा जो मंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. कुसंगे नाडीला साधू कुसंगे नाडीला साधू जैसा कुसंगे नाडीला साधू जैसा साधू जैसा साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. अहो, ढेकणाच्या संगतीमध्ये अमूल्य किमतीचा हिरा गेला महाराज, त्याचा चुरा झाला. संगत किती महत्वाची आहे. वाल्या कोळ्याला महाराज एका क्षणभरा करता सतसंग प्राप्त झाला महाराज. नारदांचा त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. किती काळ सतसंग घडला? क्षणभर. कोळियाची कीर्ती वाढली वाढली गाणी केले रामायण केले रामायण रामाधी. बोलिले वाल्मिक तैसेची करीना. वरतोनी दावीन नामा म्हणे. संगत प्राप्त झाली, जीवनाचा उद्धार झाला वाल्याचा. वाल्मिक ऋषी झाला. तुकोबारे म्हणतात संत संग दे सदा. संगत प्राप्त झाली महाराज. या परिसराला बाबांची जीवनाचं परिवर्तन झालं. ही सगळी मंडळी आज एवढी कशा करता? या परमार्था करता धावधाव करते. हे कशा करता? ही सगळा अट्टास त्यांचा, ही शिकवण बाबांची आहे. काय परिणाम झाला या हिंद शक्तीनगरवरती, या परिसरावरती? भगवान पंढरीशे पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेची सेवा निरपेक्ष बुद्धीने करतात महाराज.
हा सभामंडप होईपर्यंत काय काय त्यांनी अट्टास केला असेल आपण सांगू शकत नाही. रात्र रात्र ही सगळी मंडळी झोपलेली नाही. हे सगळं आपल्याला वैभव फक्त बाबांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी प्राप्त झालं. पण कुठेतरी आपण आपला सुद्धा सहभाग नोंदवायला पाहिजे ना. कुठे अर्थाशिवाय परमार्थ घडत नाही. इथे त्याची गरज आहे. द्यायला शिका, यायला आपोआप सुरुवात होईल. पण दिल्याशिवाय दिल्या वाचवणी फळप्राप्ती कायची. दिल्याशिवाय मिळणार नाही. द्यायला शिका, मग यायला आपोआप सुरुवात होईल. महात्म्याची संगत प्राप्त झाली. या परिसराचं परिवर्तन झालं. कशा पद्धतीने? संतांनी सरिता केलो तैशा परी. संतांनी सरिता केलो तैशा परी. संताने सरिता केलो तैशा परी. संताने सरिता केलो तैशा परी. संतांनी सरिता केलो तैशा परी. संतांनी सरिता केलो तैशा परी. संताने सरिता केलो तैशा परी. संताने सरिता केलो तैशा परी. चंदनाने मोरी व्यापिल्या. चंदनाने मोरी व्यापिल्या. चंदनाने मोरी व्यापिल्या. चंदनाने मोरी व्यापिल्या. गुणदोष याती न विचारी काही. गुणदोष याती न विचारी काही. चंदनाने मोरी व्यापिल्या. चंदनाने मोरी व्यापिल्या. चंदनाने मोरी व्यापिल्या. चंदनाने मोरी व्यापिल्या. गुणदोष याती न विचारी काही. गुणदोष याती न विचारी काही. हे परिवर्तन आहे. मग आपण कुठे मागे पडलं नाही पाहिजे. आयुष्य समर्पित केलं महाराज. जिथे कमी असेल तिथे बाबा स्वतः उपस्थित होते. वा म्हणत नव्हते कुणाला, स्वतः पूर्ण करत होते सगळ्या गोष्टी. मला वाटतं तुम्हाला म्हणण्याची गरज नाही पडली पाहिजे. आपल्याकडे 500 म्हणत असतील वर्गणी, आपण 1000 द्यायला पाहिजे. का मागे हटायचं? जितकं द्याल त्याच्या अनंत पटीने भगवान परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. ऐका, खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. खवा, मवा, रवा आणि पोहा पचेल तेवढाच खावा. पण कावा, डावा, हेवा याच्यापासून दूर राहावा. हे सगळ्यांनी डोक्यात ठेवा. सगळ्यांनी सप्ताहाला वर्गणी द्यावा आणि मग घरी जावा. अतिशय महत्वाचं. त्याच्याशिवाय नाही. जितकं द्याल त्याच्या अनंत पटीने परमात्मा देईल. ही संगत आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली म्हणून हा परमार्थ आपल्याकडून घडतो आहे. म्हणून तुकोबरणी संगमध्ये मला काहीच नको. दुर्लभ मुक्ती, मोक्ष, धन, संपदा यापैकी काहीच नको. मग संतांची संगती देवा मला सदा सर्व काळ द्या. आणि देवा माझ्या जीवनामध्ये मला जर संतांची संगती प्राप्त झाली तर तुकोबरणी सांगावं देवा, गर्भवासाचं अनिवार्य असणारं दुःख सुद्धा मी भोगायला तयार आहे. खुशाल तुम्ही मला गर्भवासामध्ये घाला. तुकामाने गर्भवासी. तुकामाने गर्भवासी. गर्भवासी तुकामाने गर्भवासी. सुखे घालावे आमासी. सुखे घालावे आमासी. गुण गायना बरी. हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे
गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. गर्भवासाचं दुःख काय साधं आहे का? कटवमलव मेळे गर्भवतीचे पुरती डोहाळे त्वचे विनंग पोळे तेने दुःखे लोळी अति दुःखी ते गर्भोदरीची व्यथा निनती माता आणि पिता तेथ नाही कोणी सोडविता जीवची व्यथा जीव जाणे. आतनो तशा प्रकारच्या यातना काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मांसमळ मूत्र जाना तुझ क्षण क्षण ध्यात असे. अत्यंत क्लेश अत्यंत दुःख आहे कष्ट आहेत मानिवार असणारं दुःख. महाराज म्हणतात या गर्भवासाच्या दास्तीने मुनिमुक्त झाली भेनी गर्भवासा. मग तरीही तुको बरे त्या गर्भवासाचं दुःख सोसायला तयार आहेत. महाराज म्हणतात संत संगतीच्या आनंदापुढे गर्भवासाचं अनिवार्य दुःख मला दुःख वाटणारच नाही. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती राजा निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सर्वांनी हात वरती करा भजन करा. निवृत्तीराया सोपानोक्ताबाये ज्ञानसखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेली भूमी श्री क्षेत्र कैवल्यधाम हिंद शक्तीनगर या पवित्र स्थानावरती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेब या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे गीता जयंतीच्या महान अशा पर्वकालावरती चालत असणारा नामयज्ञ सोहळा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या माध्यमातून सुंदर अशा पद्धतीचं नियोजन आयोजन या नामसप्ताहाचं करत असताना सर्व या ठिकाणी बाबांचे सहकारी अर्थात सप्तब्रह्म भागवत मंडळ ही सगळी मंडळी त्यामध्ये आदरणीय वाघकाका असतील, साबळे काका असतील, छल्लारे काका असतील, पानगवणे काका असतील, सातबाई काका असतील, कासार काका असतील, गिरी महाराज असतील, आदरणीय आमचे पठाडे सर असतील, त्याच पद्धतीने आमचे बंधू प्रवीण भाऊ गोतीसे, आदरणीय बाळूभाऊ गोतीसे मनापासून सगळ्यांच्या ठिकाणी आभार अरुंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. सगळ्यात मोठा अट्टहास या कार्यक्रमाकरता नियोजन कसं केलं पाहिजे आणि ते अत्यंत उत्कृष्ट कशा पद्धतीने होईल याचा अट्टहास ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे ओमदादा गोतीसे. अगदी बाबांच्या अंतःकरणातली प्रत्येक गोष्ट कळते ती ओमदादाला सगळ्यात जास्त. आपण म्हणतो तिसऱ्या पिढीला हा कृपाशीर्वाद आहे. अट्टहासाने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडत असताना परिवाराला दिलेली शिकवण, शिकवलेली ती परंपरा, आजही संप्रदायाची सेवा करत असताना सर्व वारकऱ्यांकरता बाबांनी बांधलेला वरचा रोम हा फक्त वारकऱ्यांचाच आहे, आजही वारकऱ्यांकरताच आहे. म्हणून ह्या कुटुंबाचा फार मोठेपणा आहे. संपूर्ण गोतीसे परिवार, आमच्या आईसाहेब असतील, दोन्ही आमच्या वहिनी असतील, त्यांचेसुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार अरुंदेशा ठिकाणी व्यक्त करेल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर अशा पद्धतीची ज्यांनी गायनाची साथ केली संप्रदायाचं भूषण असणारे वैष्णव महाराज असतील, आदरणीय संजय महाराज असतील, सर्व या ठिकाणी असणारे गुणीजन टाळकरी त्यांचे आभार, विनेकरी आमचे उफाडे बाबा बाबांचे आभार, दोन्ही बालदार चोपदार त्यांचे आभार,
मृदंगाचार्य तालमर्षी आमचे प्रणय दादा, त्यांच्या ठिकाणी आभार. सिस्टीमवाले दादा आदरणीय आमचे गुलाब भाऊ भाऊंचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. अत्यंत सुंदर अशा पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे, सांगावंच लागत नाही, बघावंच लागत नाही. म्हणून आमच्या गुलाबदादांच्या ठिकाणी खूप खूप आभार. आमचे यूट्यूब चॅनलवाले दादा, आमचे रोहनदादा धोंगडे, मनापासून भक्तिनाथ यूट्यूब चॅनल, मनापासून रोहनदादाची सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार. अरुंदेश या ठिकाणी व्यक्त कर आजची जागराची सेवा, त्याच्यामुळे थोडं 5-10 मिनटं इकडे तिकडं झालं तरी काही हरकत नाही. या नामसप्ताची परंपरा अविरतपणे अखंडपणे बाबांच्याही नंतर ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी संपन्न होत आहे. संप्रदायाचं भूषण युवा कीर्तनकार भागवताचार्य आमचे बंधू हरिभक्त प्रणय शिवा महाराज अडके, मनापासून महाराजांच्या या ठिकाणी खूप खूप आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त करेल. त्याच पद्धतीने कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय नगरसेवक आमचे मोरे साहेब, त्यांच्या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे रसाळ काका, त्यांचे आभार. आदरणीय आमचे बंधू शंकर भाऊ बोराडे, आदरणीय बोराडे काका, आदरणीय दिलीप भाऊ बोराडे, भास्कर भाऊ बोराडे, त्याच पद्धतीने आदरणीय आमचे आप्पा, त्याच पद्धतीने आदरणीय जगंतात्या बोराडे, त्यांच्या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने आदरणीय आमच्या भगिनी हरिभक्त प्रेमच्या कांचनताई जगताप यांचे आईवडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मावशी काकांच्या ठिकाणी खूप खूप आभार अरुंदेश या ठिकाणी व्यक्त कराल. त्याच पद्धतीने आदरणीय आमचे ज्ञानेश्वर माऊली शेळके, माऊलींचा संकल्प ज्ञानेश्वरी वाटप करण्याचा होता. आज श्रीमद भगवद्गीता त्यांनी दिली. फक्त वाटप नाही, महाराज त्यांच्याकडे वैयक्तिक त्या ठिकाणी ते नामसप्ताह करतात. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगतेच्या निमित्ताने या व्यक्तीचा फार मोठा अट्टास आहे संप्रदायाचा. खरं तर ते नोकरीला आहे, पण आपली नोकरी सांभाळून परमार्थाची ते सेवा करतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. ही विशिष्ट आहे. त्यांच्या घराण्याचा परमार्थ त्यांना प्राप्त झालेला आहे, म्हणून त्यांच्या ठिकाणी आभार. आदरणीय आमचे पानगव्हाणे काका, मनापासून त्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार. अगदी सूक्ष्म पद्धतीचा विचार आहे त्यांचा, म्हणून मनापासून त्यांच्या ठिकाणी आभार. त्याच पद्धतीने कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय भोजसाहेब असतील, त्यांची या ठिकाणी आभार. माझे दीर, माझ्या जाऊबाई, माझी पुतणी या ठिकाणी आलेली आहे, त्यांचे आभार. माझी भाची रुचिताई, त्याच पद्धतीने आमच्या वहिनी साहेब, त्यांच्या ठिकाणी आभार. आणि माझे सद्गुरू, ज्यांच्या माध्यमातून हा परमार्थ या ठिकाणी खऱ्या अर्थाने घडत आहे, असे परमादरणीय परमस्नेही पूजनीय वंदनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आमची सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये ढुमसेताई असतील, ढुमसे भाऊ असतील, कांडेकरताई असतील, कांडेकर भाऊ असतील, सगळ्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार. खरं तर बाबांचा खरड्याला कार्यक्रम होता, तो कार्यक्रम करून इथे सगळे उपस्थित आहेत. मनापासून बाबांच्या चरणावरती ही सेवा या ठिकाणी समर्पित करेल. खऱ्या अर्थाने आदरणीय आमचे सतभाई काका, त्याच पद्धतीने गिरी बाबा, सगळ्यांच्या ठिकाणी खूप खूप आभार. ही सगळी मंडळी सेवाभावी वृत्तीची आहे, म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी आभार. चुकून कोणाचा नामनिर्देश माझ्याकडनं राहिला असेल, अंतकरणापासून सगळ्यांची क्षमा मागते. झालेल्या सेवेतून जर काही वाईट वाकडे शब्द बोलले गेले असतील, वाणीचे दोषम जर माझी मला परत करणार, तरी बालक बोबडा बोले वाकुडा वेचुका चाले ते चौथ करुणी माऊली रिजेले जवी चुकीच असेल. माऊलीच्या अंतकरणाने पदरात घ्या योग्य असेल माझ्या श्री गुरूंचं, ज्ञानोबऱ्यांचं, तुकोबऱ्यांचं, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांचा समजून त्याचा स्वीकार करा. पवित्र तुळशीची माळा गळ्यात घाला, एकादशीचं व्रत करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, आई वडिलांची सेवा करा, अमूल्य किमतीच्या नरद्याचं सार्थक करा. पुनश्चदा सगळ्यांचे आभार. आदरणीय कासार काका अगदी सपत्नीक या ठिकाणी उपस्थित असतात, त्यांचे आभार. आदरणीय छल्लरे काका, मला आनंद एका गोष्टीचा झाला की छल्लरे काकांनी या परमात्म्याची जी सेवा केली, त्यांचा सन्मान या स्टेजवरती झाला आणि त्यांच्या मुलीचे डोळे पाण्याने भरून आले. सन्मान होत असताना तिच्या डोळ्याचं पाणी बंद झालं. ही सगळी जी सेवा मंडळी करते आहेत ना, त्या प्रत्येकाच्या सेवेची जाणीव या सगळ्यांना आहे, म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा म्हणून या स्टेजवरती त्या दिवशी आदरणीय आपल्या या प्रभागाचे आमदार राहुल भाऊ डिकले यांच्याकडून सन्मान झाला छल्लरे काकांचा, म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी आभार. झालेली सेवा आदरणीय माझे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या ठिकाणी आभार. देश या ठिकाणी व्यक्त करेल माझी झालेली सेवा. श्री गुरूंच्या, ज्ञानोबऱ्यांच्या, तुकोबऱ्यांच्या, विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्ती दादांच्या पूजने वंदने दादा, वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मलीन हरिभक्त परायण निवृत्ती बाबा घोरवडकर दादांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.